कोल्हापूरमध्ये राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले। 28 मे रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास शांतिनिकेतन स्कूलजवळील शांती कॅफेसमोर फिरण्यासाठी गेलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 12.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेले होते। याबाबतची फिर्याद तिने राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली होती। तपासादरम्यान पोलिसांनी कनेरीवाडी इथल्या माहुरा हॉटेलजवळ सापळा रचला। यावेळी अक्षय रामा कोरवी राहणार येळगुड आणि विजय बाळासाहेब सुर्वे राहणार तेलंगवाडी या दोघांना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्याकडून चोरीस गेलेले 12.30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली CD डिलक्स मोटरसायकल असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, संतोष गळवे, पोलीस अंमलदार लखनसिंह पाटील, अनिकेत मोरे, सचिन जाधव, शुभम संगपाळ, संतोष बर्गे, वैभव पाटील, विशाल खराडे, सुशील पाटील, अरुण धनगर, सागर चौगले यांच्या पथकाने केली। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।